UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। आरोपीला थांबवायला पाहिजे होतं, डोक्यात गोळी का मारली? 4 अधिकाऱ्यांना एक आरोपी आवरला नाही का? बदलापूर प्रकरणातील आरोपीबाबत हायकोर्टाचे पोलिसांना सवाल। हा एन्काउंटर होऊ शकत नाही, एन्काउंटरची व्याख्या वेगळी। आरोपी अक्षय शिंदेच्या मृत्यू प्रकरणात हायकोर्टाने पोलिसांना फटकारलं। घटनेतील काही गोष्टी न समजण्यासारख्या, फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये गडबड असली तर पावलं उचलावी लागतील, हायकोर्टाचा इशारा। प्रकरणातील पोलिसांचे CDR मागितले। फडणवीसांच्या समर्थनार्थ लागलेले बॅनर्स हटवल्यानंतर आमदार मनीषा चौधरी BMC अधिकाऱ्यांवर संतापल्या। कोणाच्या सांगण्यावरून पोस्टर काढले, चौकशी करण्याची मागणी। असे एन्काउंटर झाले तर विकृतांमध्ये दहशत निर्माण होईल, बलात्कार करण्याचा विचार करण्याचीही कोणाची हिंमत होणार नाही, शर्मिला ठाकरेंची प्रतिक्रिया। 9व्या दिवशी मनोज जरांगे पाटलांचं उपोषण स्थगित, पाणी पिऊन जरांगेंनी उपोषण सोडलं। ज्यांनी त्रास दिला त्या सर्वांना सरळ करणार, जरांगेंचा इशारा। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचंही उपोषण मागे, मराठा समाजाची दिशाभूल करण्यासाठी जरांगेंचं उपोषण। जरांगेंचा बाप जरी मुख्यमंत्री झाला तरी ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही, हाकेंचा हल्लाबोल। जरांगे अनेक वेळा उपोषण करतात आणि सोडतात, रोज मरे त्याला कोण रडे? हिम्मत असेल तर 288 जागा लढा, छगन भुजबळांचं जरांगेंना आव्हान। मविया सत्तेत आल्यावर ओबीसीतून आरक्षण देणार का, हे पवार ठाकरे आणि काँग्रेसकडून लिहून घ्यावं। संभाजीनगरमधील भाजप बैठकीत फडणवीसांचं जरांगेंना आव्हान। ठाकरे गट, पवार गट, काँग्रेसचे कार्यकर्ते फोडा आणि आपल्याकडे जोडा, नाशिकमधील भाजपच्या बैठकीत अमित शहांच्या कार्यकर्त्यांना सूचना। नागपुरात काल एक बाजार बुडगा आम्हाला संपवण्याची भाषा करून गेला, हिम्मत असेल तर येऊन बघ, महाराष्ट्र कुणाला संपवतो ते बघून घेऊ, उद्धव ठाकरेंचं अमित शहांना आव्हान। हिंदुत्व सोडून ठाकरेंनी स्वतःला संपवून घेतलं, लाचारीमुळे लोक सोडून चालले, त्याचं ठाकरेंनी आत्मपरीक्षण करावं। ठाकरेंच्या अमित शहांवरील टीकेनंतर बावनकुळेंचं प्रत्युत्तर। अमित शहांचा दौरा आटोपताच भाजपला धक्का, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा सरचिटणीस दिनेश परदेशी ठाकरे गटात, वैजापूरमधून विधानसभा लढण्यास इच्छुक। भाजपच्या मधुकर पिचड यांनी घेतली शरद पवारांची भेट, पिचड पितापुत्र तुतारी हातात घेण्याच्या चर्चा। अकोले विधानसभेची जागा शरद पवार गटाला मिळण्याची शक्यता। मी खात्री देतो की हे राज्य बदलल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, सामूहिक शक्तीच्या जोरावर काय होतं हे दाखवून देऊ, शरद पवारांचं विधान। महायुती उमेदवारांची पहिली यादी घटस्थापनेच्या मुहूर्तावर, अजितदादा गट 60हून अधिक जागा लढवणार, वरिष्ठ सूत्रांची TV9 मराठीला माहिती। मुसळधार पावसाने पुणेकरांची तारांबळ, शहरातील रस्त्यांवर गुडघाभर पाणी, वाहतूक कोंडीमुळे शहरातील प्रमुख रस्ते बंद, पंतप्रधान मोदींच्या उद्याच्या सभास्थळी चिखलाचं साम्राज्य। मुंबईसह ठाणे बदलापुरात विजांच्या कडकडाटासह पाऊस, ठाण्यात काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी, कल्याण स्टेशन परिसरातील वाहतूक संथ गतीने। लाडकी बहीण योजनेत पुन्हा गैरप्रकार, अकोल्यात 6 पुरुषांनी नारी शक्ती दूत ॲपवर अर्ज भरले, बालकल्याण विभाग पालिका अधिकाऱ्यांच्या तपासणीत प्रकार उघडकीस। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।